नाही म्हणजे एवढी झाडं आपण मोठी केलेली आहेत आणि म्हटलं वाळवी पकडली तर सगळं वागले की दुनिया. त्यांना पण गरज असते ना आराम करायची. काय करेन मी, हे पालक चिकन बनवले मी आज. आणि ही वेळ ना रबरासारखी ताणते. सकाळपासून लाईट गेली, आत्ता आमच्याकडे लाईट आले. ही बघा फुलं काढून घेतली थोडीशी. फुलांना पण आज थंडी लागली. हा बापरे. त्याच्यामध्ये ती परत ती सुकी लाकड टाकली ना, काल मी बोलली ती नको टाकू म्हणून. कुठली तीच टाकली परत. ती वाळवीवाली टाकायची. वाळवीवाली कुठं आणायची, आता मी आणलीच कशाला फोडून ठेवलीच कशा. हे बघा घमेल्यामध्ये सगळं भरलंय कचरा इतरा सगळा. कुणाला जेव्हा फावडा ना ठोकतायत ते फावड्याची काठी निघाली ना त्याच्यामुळे आवाज होतोय. आणि हा बघा हा दुसरा फावडा पण घेतलाय, हे जरा ना साफ करतोय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. बघा अजून पण बोलायला ना अडखळायला होतं, इतके जबरदस्त थंडी आहे म्हणून काम करायला घेतलं सकाळी सकाळी. थंडी थंडी करत बसलं ना की म्हटलं ही काय थंडी जाणार नाही, त्याच्यामुळे असं जरा काम केलं ना मेहनतीचं की शरीरामध्ये अशी गरमी येते आणि मग थंडी की नाही गायब होऊन जाते. किती डिग्री आपल्याकडे आज तापमान किती आहे? 20 ना, 20 बघितलं सकाळी. 19. हां सकाळी आम्ही उठलो ना 6-6:30 काहीतरी उठलो ना, त्यावेळेस चेक केलं ना वेदर फोनमध्ये तर 19 दाखवलं. म्हणजे इतका गारठा बघा आहे गावाला. पण आता जरा हलकं हलकं ऊन पडायला सुरुवात झाली, त्याच्यामुळे जरा असं बरं वाटतंय. मगाशी मी एक व्हिडिओ क्लिप शूट केली, तुमच्याशी बोलायला सुरुवात केली पण बोलायला ना तोंडात शब्दच येत नव्हते आणि इतकं म्हणजे चुकायला होतं ना, जीवच वळत नव्हती, इतकं सगळं ते गार झालं होतं वातावरण. आणि पाणी वगैरे सगळं असं बर्फासारखं गार झालं, म्हणजे हात पण आपण घालू शकत नाही पाण्यामध्ये, इतकं बर्फ झालं आहे. म्हणजे मी 1-2 रोपांना जरा पाणी जाऊन घातलं ना मगाशी, बापरे म्हटलं खूप गार आहे, म्हटलं राहू दे, ती रोपं पण म्हटलं आखडून जातील, त्याच्यामुळे ठेवून दिलं तसंच. मग आणि आता जरा हा बघा हा घराजवळचा परिसर आहे ना मागचा आपला, तो जरा साफ करून घेतो आहे. सगळं गवत बिवत आहे ना, याय जायची वाट आहे ना आपली, एवढं जरा क्लीन करून घेऊया, थोडा भाग स्वच्छ पण होईल. आणि जी काही माती पालापाचोळा निघेल ना ते म्हटलं ती आपली माड आहेत ना त्याला म्हटलं टाकता येईल. नारळांचं पण करायचं आपल्याला, चाललं आहे सावकाश सावकाश करायचं. आणि आता कुणाला आणि कुणाच्या जेव्हा जाणार आहेत मार्केटमध्ये, हां हळूहळू करा, कुणा जेव्हा ते यांनी सुरुवात केलेली आहे. काय 1-2 कामं आहेत त्यांची म्हणून जाणार आहेत. मला पण सांगतात चल म्हणून, पण मी गेले तर सगळं घरातलं गडबड होऊन गेले, वाघ्या शेरू आहेत त्यांचं खाणं पिणं, त्याच्यामुळे मी कॅन्सल केलेलं आहे. पण ती लोक दोघं जण जातील असं. तर आता हा जरा आहे ना परिसर सगळं स्वच्छ करून घेऊया. ते शेण वगैरे सगळं म्हणजे रस्त्यातच पडलं आहे, सगळं बेकार दिसतं ना. आणि जाळलेलं वगैरे काय काय आहे ना ते सगळं राख वगैरे उचलतो आणि सगळं नेऊन त्या माड्यामध्ये टाकतो. मागे ना कोणी मला वाटतं 1-2 कमेंट आल्या होत्या की ते मी पालापाचोळा असतो ना तो म्हणजे जाळायचा नाही वगैरे, पण आम्ही काय करतो सुकवतो आणि जाळतो. आणि त्याच्यानंतर जे काही राख वगैरे बघा उरते ना ते आम्ही ना उचलून ना झाडामध्ये टाकतो, वेस्ट करत नाही आपण. जर का डायरेक्ट असं टाकलं ना की वाळवी लागते ना आपल्या इथे. वाळवी म्हणजे काय आता अजून हे नाही ना. हां वाळवी खूप लागते हो, त्याच्यामुळे मग आहे ना पावसाचं प्रमाण जास्त आहे ना. हां म्हणजे पाणी अजून आहे, आर्द्रता आहे अजून जमिनीमध्ये, त्याच्यामुळे डायरेक्ट जर का आपण झाडामध्ये टाकलं ना तो ओला कचरा वगैरे मग लगेच वाळवी पकडते. आणि त्याच्यामुळेच मग आम्ही ही रिस्क घेत नाही. म्हणजे एवढी झाडं आपण मोठी केलेली आहेत आणि म्हटलं वाळवी पकडली तर सगळं झाडाचं नुकसान असं. लाकडं पण आपण साधं जमिनीवर ठेवलं ना तरी पण लगेच वाळवी येऊन ना पकडते, त्याच्यामुळे असं जाळून राख करून टाकायचं की काम आपलं झालं असं. शेण पण आपण ठेवतो ना, मला असं वाटतं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं असेल सगळं कदाचित. शेण पण डायरेक्ट तुम्ही जमिनीवर ठेवलात ना की लगेच त्याला वाळवी पकडतात. त्याच्यामुळे खाली ना पत्रा किंवा एखादं प्लास्टिक वगैरे असं काहीतरी अंतरायचं आणि त्याच्यावरती शेण ठेवायचं, मग ते चांगलं राहतं. ते पण नाही तर खराब होऊन जातं. वाळवीचं प्रमाण गावच्या ठिकाणी खूप असतं असं, ते काय नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, त्याच्याला म्हणजे आपण काय करू शकत नाही त्याला. मग आपण ही काळजी घ्यायची. तुम्हाला थोडंसं जरा इकडचं शेअर करते. हा आहे आपल्या मागच्या पडवीचा भाग ना, इथे बघा नेट टाकली होती ना पावसातनं, ती नेट ना पूर्ण चिपकून गेली होती जमिनीला, ते तर खेचून काढली कुणाच्या बाबांनी, ती बघा तिकडे टाकले, त्या गवतावरती नेऊन टाकले. आणि असं फावड्याने खेचलं की पटापट होतं ना साफ म्हणजे बऱ्यापैकी निघतं ते. हे सगळं आता उचलायचं, हे जरा सगळं कचरा पेटी म्हटलं उचलून घेते म्हणजे बरं पडेल थोडं जाळलेलं वगैरे.
हा ढिगारा पण आपल्याला उचलायचा आहे भरणीसाठी. चला करूया. ते बघा ह्यांची नाटकं बघा. तो बघा एक आतमध्ये ते शेरूला सोडलंय ना खेळायला, तो बघा कसा त्याचा जीव जरा वर खाली झालाय वाघ्याचा. हा आणि हा बघा, हा दुसरा बघा आता आलाय, तो बघा हुंदडून बाहेरून टॉम्याबरोबर. त्याला जायचं आता वाघ्याला. बघ त्याला किती एवढं थंडीत ना त्याला एवढी ताण लागले बघ. म्हणजे किती धावला असेल तो विचार कर. हां आता अजिबात पाणी बिणी प्यायला मागत नाही. थंड एवढ्या किती आता आल्याला पाणी शोधत होता. लबाड पूर्ण आडा हरण आहे तो. हरण नुसता काय उड्या मारतो बाप रे. उधळतो. आम्हाला भीती वाटते म्हणजे भाजीचे वाफे बी आमचे खराब करायचा ना शेरू. शानी पोर आहेत ती भाजी. जा आता आराम कर, बस जरा आता वाघ्याला सोडायचं. हां वाघ्याला सोडायचं. हा वाघ्या थांब, तुला पण सोडणार. जीवन सोडता बेचैन होतो बेचैन. असे मोठे मोठे आणले तर बरं आहे. अरे काय काय चिवट असतात ते फुटत नाही. येऊ काढलास ना त्यांना लाकडाचं जाण. बारकू बघा आमचा बारकू भाजीच्या वाफ्यात जाऊ नको. ह्यांना सोडायला काय नाही, पण हे भाजीच्या वाफ्यात जातात ना त्याच्यामुळे भीती वाटते मला जरा. ए बारकू आमचा जाम खुश असतो. वागलू हा बघा आमच्या वागलू. ए वागले की दुनिया. इकडे बेटा, कुठे कुठे फिरून आला तू, कुठे फिरून आला. अरे 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 रे, त्याला वाटतं तो खेळतोय. ऐकलं काय, तो पळाला. तो बघ तो गेला धावत. त्याला असं वाटलं कुणाला जेव्हा खेळतायत. आता ह्या साईडने येईल मागणं. गेला, लपला वाटतं, लपून बसलाय. चला आपलं झालं बाबा इकडचं काम. कुणाला जेवण तर चालू आहे. बस झाला ते बारीक झाले साप तुकडे. आता बऱ्यापैकी कचरा उचलला आहे. ह्या गोण्या आता फक्त राहिल्यात त्या आपण आता उचलतो. म्हणजे परिसर स्वच्छ. आता हळूहळू रोज थोडं झाडून पण घेणार मी. आता एवढं सगळं झाडायला गेले ना आता खूप वेळ जाईल. माझं घरातलं सगळं काम राहून जाईल. आणि ती फुलं माहिती काय करशील, ते त्याच्यात टाकतं ह्याच्यामध्ये बादलीमध्ये भरलं ना ताट. हां कुणाला देवपूजा करायला घेतलं आणि त्याची आंघोळ झाली. ती केळी चेंज कर, दुसरी ठेव. चला किचनमध्ये चालली मी. किचनमध्ये आज किचनचं सगळं बाकी आहे. हे बघा भांडी बिंडी पण नाही लावलेत मी. उठली तर सगळं बाहेरच करायला घेतलं. आता पटापट हे करायला घेते, आवरते. त्यांना म्हटलं जरा भाजी बघा. जेवण सगळं करून झालेलं आहे, जरा हात साईडला कर. तर आज एक स्पेशल डिश बनवली मी, पण ती नॉनव्हेज आहे. त्याच्यामुळे म्हटलं नाही रेसिपी काय शेअर नाही केली. म्हटलं खूपच छान झालेली आहे. मार्गशीर्ष महिना पण चालू आहे ना, म्हटलं कोणाला उपवास आहे. रेसिपी नेक्स्ट टाइम तुम्ही त्याची शेअर करेन मी. हे पालक चिकन बनवले मी आज आणि झालंय ते. आणि खास माझ्या लेकासाठी बनवले. म्हणजे कुणालच्या आम्हाला पण आवडतं, पण त्यांना जास्त करून असं म्हणजे आवडत नाही, पण कुणाला आवडतं हे. त्यांना ते कांदा खोबऱ्यावरच्या वाटप पदार्थ त्यातलं आवडतं ना. झाले बंद करू गॅस. हां ग्रेव्ही बघा छान असे घट्ट झाले. आता चव खातील जेव्हा माहिती पडेल. हां बघितलं खाऊन. हां म्हणजे टेस्ट करून बघितलं, आवडलं त्यांना. चला भरपूर आज घरातले ना कामं झालेली आहेत. खूप काम होतं आज, त्याच्यामुळे मला जास्त काय असं शेअर करता आलं नाही घरातलं. हे बघा आता हा पसारा अजून पडला आहे, हा आवरायचा आहे. हे बघा ही आता भांडी नाश्त्याची जेवणाची ती आता पहिला करून घेते. चला आता परत बागेत चाललो आहे आम्ही. अजून जेवायला की नाही वेळ आहे. कुणालचं ऑफिस चालू आहे ना, अर्धा तास बाकी आहे अजून. आणि म्हटलं त्याच्या आवडीचं बनवलं आहे तर म्हटलं संगातीच रोज संगातीच जेवतो आम्ही, पण कधीतरी असं मागं पुढं असतं. इथे आपली घेवड्याची वेल आहे ना, तिथे जरा जातो आहे. ती वेल आहे ना जरा कटिंग करायची. म्हणजे आता बघा ती फळं कशी येऊन गेलेली आहेत ना भाजी, आणि कुठेतरी अशी वाटते की अशी म्हणजे काळी वगैरे पडते ना कीड आल्यावर, की तसं झालेलं आहे. त्याच्यामुळे आता ना ती कटिंग करून टाकायची आणि मग पुन्हा त्याला खत पाणी करायचं. म्हणजे नव्याने त्याला कोंब वगैरे फुटतील ह्याच्यासाठी. आणि असं कटिंग वगैरे करायचं असं चांगलं असतं ते वेलींसाठी वगैरे.
म्हणजे फळं यायची कमी झाली ना, बहर बघा कमी होतो ना, त्यावेळेस असं करायचं. आता भरपूर ती फळं देऊन झालेली आहे त्याच्यामुळे. आणि ते आपल्या फणसाच्या झाडावर पण गेले ना ती वेल, त्याच्यामुळे कटिंग केलं का ती वेल कशी सुकून जाईल. मग आम्ही आता का कटिंग करतो ते हे बघा, हे असं काळं काळं पडतंय म्हणजे हां ताकद थोडीशी कमी झाली ना, नवीन ताकद यायला पाहिजे. हां त्याच्यामुळे जरा ना कटिंग करून टाकूया पूर्ण. आणि जी काही भाजी वगैरे आहे ना ती आता नाही काढायची, आहे त्याला भाजी अजून थोडीशी. कटिंग करून झाल्यानंतर वेल कशी सुकेल आणि मग ते सगळं ना आपण काढून घेऊया. मग सुकलेली आहे किंवा ओली भाजी असेल ना ती घेवड्याची. आणि मग खत पाणी केलं का काम झालं. म्हणजे आता कटिंग करून ठेवायची आणि खत पाणी उद्या करूया ना आपण, मग ते सुकेल ना तोपर्यंत. हा बघा बोका आला, त्याला सोडलं आता. ए बोक्या, दोनदा सोडतो ना दिवसातनं, सकाळी आणि दुपारी. आता जेवायच्या आधी सोडलंय त्याला. हे बघा इथे तुम्हाला कोंब दाखवते. हा बघा घेवड्याचा केवढा जाडजूड आहे ना. ते पुढच्या साईडला जरा कटिंग करायची. प्रत्येक वेलीची कशी क्षमता असते व भाजी देण्याची पण, त्याच्यामुळे फुलं आहेत त्यांच्या पण म्हणजे प्रत्येक झाडाची क्षमता असते, त्याप्रमाणेच आपल्याला फळं देणार. त्यांना पण गरज असते ना आराम करायची. आता हे जरा कटिंग केली का मग ते पुन्हा खत पाणी करून परत नव्याने त्याला मग जोमेल. मग कटिंग ते बघा 2-3 पार्ट आहेत ना, म्हणून ते बेकार वाटतात. हां ना, खूप अशी काहीतरीच वाढली वेल ही. आणि 2-3 लावलेल्या 2-3 आहेत ना, त्याच्या पट कळायचं कळत नाही त्याच्याबरोबर. शेरूमध्ये गुड बॉय आहे ना, बघा असा देवासारखा बसलाय. आतंकवादी शेरू मोठ्या मोठ्या माणसांना पाडेल खाली, अशी एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये ना. ए वाघ्या चला, तुम्हाला आता भाजी दाखवते मी. कुणाला जेव्हा बांधतायत ना शेरूला भाजी. एक मिनटं जरा लाईट लावू काय. ही बघा ही एवढी काढली, लाईटच लावते थांबा. चल लाईट लावली. हे बघा हा फुलोरा. मागे मला भरपूर अशा कमेंट आल्या की ह्या फुलांची पण भाजी करतात, तर म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघूया. थोडासा सुकलेला घेवडा आणि हा होता तेवढा काढला मी. आता जरा साफ करून घेणार मी, साफ करायचं आहे. आता असंच ठेवते, संध्याकाळी बघीन मी. आता पहिला ना जेवायला वाटते सगळ्यांना. आता कुणाला जेवण आवडलं पालक चिकन. मी नक्की ही रेसिपी तुमच्याशी शेअर करेन ना. आपल्या बागेतला पालक आहे हा, आणि त्याचं बनवलेलं आहे. पण त्यात मी ना 1-2 वस्तू जरा कमी होत्या, त्याच्यामुळे आज रेसिपी शेअर करते मला म्हणजे आनंद नाही जमलं मला असं. मग करूया. आणि आत्ता बघा मी संध्याकाळचा चहा ठेवलेला आहे. आज ना लवकर ठेवला आहे 4 वाजता. बघा बाहेर बघा अजून किती ऊन आहे ते. आता एडिटिंग मला चालू होतं. कुणाच्या बाबा गेले तर रानामध्ये आता लाकडं तोडायला. ते नेहमी जातात ना त्यावेळेस चहा पिऊन जातात. आज जरा ते लवकर गेले ना, चहा बनवत बसले ना मग उशीर होतो ना. त्यांना म्हटलं तुम्ही जा, माझं एडिटिंग झालं ना की मी चहा ठेवते. अजून माझं अर्धं बाकी आहे एडिटिंग करायचं. तर म्हटलं ते आले तर म्हणजे येणार तर नाही, कारण मला फोन करतील, मला जायचं आहे लाकडं घ्यायला. दुपारच्या वेळेस काय होतं माझं एडिटिंगचं काम असतं. 1-2-2:30च्या दरम्यान आहे ना मी करायला बसते एडिटिंगचं. आणि मग ते आवरून झालं का मग मी रानात जाते. कारण का मी त्यांच्यासोबत गेले ना का माझं हे काम राहून जातं, जे व्हिडिओचं काम असतं ना ते माझं राहून जातं. त्याच्यामुळे मग त्यांना सांगते तुम्ही पुढे जा आणि तुमचं झालं ना सगळं भारे वगैरे बांधून झाले का मला फोन करा, मग म्हटलं मी घ्यायला येईन. आता तिकडे जाऊन मग उगाचच वेळ की नाही वाया जातो. त्याच्यामुळे मग आज एकटे गेले. ते एकटे म्हणजे आमच्या काकू वगैरे आहेत ना वाडीतले, आमच्या आहेत काकी वगैरे, त्याने हाक मारली मग अशी, तेव्हा ते गेलेले आहेत. ते चहा म्हटलं बनवून ठेवते, कारण त्यांना चहा लागतो. झोपेतून उठल्या ना त्यांना पहिला चहा लागतो. थोडं येईपर्यंत ते ना चहा म्हटलं होऊन जाईल ना. हा दिसला हे सगळं इथे पडलेलं तिथं ना. हा बघा कुणालच्या बाई ह्या जंगलामध्ये आहेत आणि मी इथं आलेली आहे. हा इकडनं ना बरोबर ना. हा चला जाऊया जंगलात. आता हे रोजचं काम आहे आपलं. कोणाला मी आत्ता माझं एडिटिंग झालं, इथून सरळ येऊ. हां बघा आले बघा जंगल बघा कसं आहे ते. हा घनदाट जंगल. एवढ्या जंगलातनं जाऊन आमच्या इकडची माणसं सगळी लाकडं तोडतात. ते बघा कुणालचे बाबा. चढताना काय वाटत नाही, उतरताना हालत खराब होते लाकडं घेऊन.
ते बघा ह्या साईडला. हा किती काढले लाकडं. तिकडं पण आवाज येतो त्या साईडने पण. अच्छा हां सगळे असे एकत्र येतो त्याच्यामुळे भीती नाही वाटत ना. हा झाड बघ पोकळ झालंय. पडलंय काय. हां तर ही बही तुम्हाला वेल दिसते. आता काढलेली लाकडं असतात ना ती ह्या वेलीने बांधायची असतात. आणि ही वेल ना रबरासारखी ताणते. ती बघ ती उंच आहे. हां आणि अशी हे बघा अशी खेचते ना तर रबरासारखी बघा ही ताणली जाते. आता ही तोडायची. धरा. हा त्याला ते ह्याला लक्ष द्या जरा. टमाटोला ऐकलं का. टमाटोला हे आलंय का बघायचं आतमध्ये. फांदी बिंदी फुटली ती तोडत जा. मी बघीन नंतर. चल भोपळ्याला घाल. कशाला तिकडल्या भोपळ्याला पण फुलं आली आहेत. अजून झाडांना पाणी घालायचं बाकी आहे. आज जाम थकायला झालंय. मला जाम थकायला झालंय. अजिबात दुपारी मला झोपायला नाही मिळालेलं आहे. आराम हराम है. आताच लाकडं घेऊन बघा आलो. आता हे थोडीशी झाडं आहेत त्यांना पाणी घालते आणि मग चहा पितो आणि मग आराम करतो. मग आराम करणार. एक 10 मिनिटं तरी मी झोपणार आहे. आता मला काय दुसरं पुढचं काय काम होणार नाहीये. तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला की जरूर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हाईपसुद्धा करा व्हिडिओला. कुणाच्या मना म्हटलं जरा व्लॉगिंग तुम्ही शिकून घ्या म्हणजे मला थोडंसं सोयीने होईल ना. आत्ताच ते बघा शूटिंग करतात त्यांचं सगळं लक्ष बाहेर आहे आणि पूर्ण त्यांनी फोन म्हणजे हलवलेला आहे. हलवला सगळा फोन. सगळी व्हिडिओ क्लिप ती वाया जाणार आहे. आता मी बघेन तेव्हा.